हे आज नाश्त्यामध्ये घावना बनवते. थोडी तवा इथे गरम करत ठेवलेला आहे. आणि हे बघा असं मी बॅटर तयार केलेलं आहे तांदळाच्या पिठाचा. हॅलो, नमस्ते, वेलकम टू माय चॅनल. तर गुड मॉर्निंग. तर आज पण मी माझं काय काय रुटीन आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. कारण माझं व्लॉगच ते आहे की माझं डेली रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करते. तर चला, मी आता गावात जाते मच्छीला ताईंच्या बरोबर. कारण आज बुधवार आहे तर आम्ही मच्छी खातो. तर चला, माझ्यासोबत कंटिन्यू राहा. तर चला, आज जाते मी गावात मच्छीला ताईंच्या बरोबर. बघू किती शूट करता येते की नाही, मला किती वाटते. बघू चला. ताई अजून निघल्या नाही बाई. या आमच्या गावातल्या मच्छीवाली ताई पूर्ण गावाला मच्छी आणतात बघा. बोला ताई, काय बोलता? आमच्याकडे 50 पासून मच्छी भेटली जातं. गाय गरीबाला 20 रुपयाचं पण देतो मी. कोणला परत नाही ग पाठवू मी. आता 31 वर्ष झाली धंद्याला. 20 रुपयापासून मच्छी भेटते आमच्या गावात. कोणीही असलं तर देतं मी. तुम्हाला लागली तर तुम्ही पण घेऊ शकता. मच्छी पाहिजे ती असतं. काही एकच मच्छी नाही, पाहिजे प्रकारची पण स्वस्ती मच्छी. अशी माग नाही ना, किलोवर नाही. 50 रुपयापासून वाटा, 100 रुपये, 200 रुपये असं वाटाच असतं आमच्याकडे. आणि साईज पण मोठी आहे. साईज किती मोठी पाहिजे तिची आहे. आता माझ्याकडे एक वरला आहे फक्त, बोईट वरला आहे ना, एक पुढे वरले सगळं ताजवाला असतं. असं नाशिवंत मच्छी नसते आमच्याकडं. कोणाला लागली तरी तुम्हाला 50 पासून येवायचं. कोणाला पार्टीला पण पाहिजे तरी आमच्या गावात आली ना तरी मच्छी भेटेल. बोई आहे खूप आहे. म्हणजे आता लास्ट आहे ना मच्छी म्हणून. पहिले जर आले असते ना तर पाहिजे मच्छी होता. किती किलोचा असेल तरी? असेल 3-4 किलोचा आहे. 3-4 किलोचा असेल तो एक. बघा तो काय आहे, खटखुट. आता खटखुट राहिलाय, लाशी आहे. कोलबी तुमच्याकडे 600 रुपये भेटतय ना, 800 रुपये. आमच्याकडे फक्त 100 रुपये, 50 रुपये वाटा ताजी. मग कोलबी पण एकदम फ्रेश असते. कोणाला लागली ना 100-50 वाटा देऊ शकते. हे काय नारबा. त्याच्यामुळे पूर्ण गावाला या मच्छी पुरवतात. हा, पण अशी कोणला पाहिजे नाही, माग वाटत नाही कोणला. 50ची न्या, 20ची न्या, 100ची न्या, 200ची न्या. तुम्हाला लागल तेवढी मच्छी न्या. आणि एवढी गर्दी पण असतं. आम्ही आज लेट आल्या. 7 चौघा मिळून हे सर्व करत असतात. 7 वाजल्यापासून गिराक चालू असतं. कोणला जर पाहिजे असेल तर आमच्या बेलपारच्या रोडला यायचं, तिथं मच्छी देईन मी स्वस्ती. माग कोणाच नाही देणार. सुरमई पाहिजे, हलवा पाहिजे, पापलेट पाहिजे, उपाज्या, शिंगालाच्या, बोंबिलच्या, का कुठली मच्छी पाहिजे ती घ्या. आणि जर तुम्हाला पार्टीला पण पाहिजे असेल तर अगोदरच कॉल करा त्यांना, ते आणून ठेवतील. कोलबी मोठी पाहिजे असली ना, लोक 800 रुपये घेतात, मी 600 रुपये घेते. 200 रुपये कमी. आणि जर अजून स्वस्त झालं तर अजून स्वस्त देतात. स्वस्त देईल. कुपा 50, 20, 10 रुपये पासून आहे आपल्याकडे. म्हणजे म्हातारी बितारी असतील कोणला त्याला देतो. त्याचे सुरमईचा 100 रुपये वाटा आहे. लोक 800 रुपये किलो एकदम, मी 100 रुपये वाटा विकते. तुला अशा आमच्या ताई आहेत. सगळ्यांना मस्त मच्छी पुरवतात गावभर. तर चला, आता आपण यांच्याकडची मच्छी घेते मी. या आमच्या गावच्या भाजीवाली ताई. इथूनच आम्ही भाजी गावात आल्यावर घेतो. आणि आम्हाला मस्त अशा स्वस्त दरात आम्हाला भाजी देतात. या ताई, कुठून आणता भाजी तुम्ही? पनवेलची आणता ना. आता कधी जाल पनवेलला भाजी आणायला? गुरुवारी. म्हणजे अशा उपवासाचा वार असला का जाता ना भाजीला. अशी आम्हाला मस्त पूर्ण गावाला भाजी देतात. आता मी घरी आली नाही, ही मी घेतलेली मच्छी. आता इथे मी एक वाटण बनवून घेते. त्याच्यामध्ये मी घेतलंय खोबरा, सुका खोबरा, तो भाजला नाही तसाच आहे. आणि आला, लसूण, मिरची, कोथिंबीर आणि टोमॅटो एक. तर याची मी अगोदर पेस्ट बनवते. ही आपण कोलबीच्या रेसिपीसाठी बनवतो. अशा प्रकारची मी पेस्ट बनवलेली आहे. आणि आता आपण प्रोसेस चालू करू. तर आता मी कोलबी बनवायला सुरुवात करते. आज थोडी वेगळी पद्धत आहे. तेल घातलंय अगोदर. त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये लसूण घालू. हा ठेचलेला लसूण आहे याच्यामध्ये. तेल जरा गरम झालं की आपण याच्यात घालू. ते आपलं तेल गरम झालेलं आहे. आता आपण याच्यात घालू हा लसूण.
भरपूर लसूण घालायचं याच्यात आपल्याला, पण ही लसणावरचीच रेसिपी आहे. हे बघा झालेलं आहे. लसूण पण लवकर भाजून करपायच्या आता अगोदर आपण ही पेस्ट घालू. आता आपण पेस्ट सर्व घातलेली आहे. याला व्यवस्थित अशी शिजवायची आहे. तर आपल्याला ही शिजवायला जास्तीत जास्त 7-8 मिनटं लागतील. कारण ही जेव्हा पेस्ट शिजेल तेव्हाच आपल्या रेसिपीला चव येईल, नाहीतर खोबऱ्याचा वास येईल कच्चा. आता मी काय करते, लवकर ही पेस्ट शिजावं यासाठी अगोदरच मीठ घालते. चवीनुसार मीठ घाला. तर ही आता आपण शिजून घ्यायची आहे. तर मी लवकर शिजावं यासाठी त्याच्यावर झाकण देते. गॅसची फ्लेम स्लो ठेवायची अशी. इथे मी मच्छी फ्राय करायसाठी मॅरिनेट करून ठेवलेली आहे. तवा आपण गरम करत ठेवायचे. हा बघा आपला मसाला एवढा शिजून झालेला आहे, तरी पण तो अजून थोडा कच्चा आहे. आता आपण घालायचं याच्यामध्ये हळद, आपला घरगुती मसाला, मी 2.5 चम्मच घालते. आणि हे पुन्हा आता आपण शिजवत ठेवू असंच झाकण देऊन तेल सुटेपर्यंत. आणि या मसाल्याची क्वांटिटी पण आपल्याला कमी दिसेल कढईमध्ये, तेव्हा समजायचं का हा मसाला शिजला. आणि पाणी अजिबात टाकायचं नाही सध्या, जोपर्यंत मसाला शिजत नाही तोपर्यंत. मी सुरुवातीला मसाला टाकले ना आपले घरगुती सुके मसाले, कारण जलतील ते लगेच करपतील म्हणून. आणि आता असं झाकण देऊन ठेवायचं आहे. इथे आपली तुकडी पण फ्राय होत आहे, त्याला आपण पलटी करू. आता मसाला आपला पूर्ण शिजलेला आहे. ती कमी राहिला बघा. त्याच्यात आपण घालू ही कोलंबी. मस्त अशी मिक्स करून घ्यायची आहे. त्याच्यात घालते मी 1 ग्लास पाणी. थोडंसं आपण अजून पाणी ॲड करू याच्यामध्ये. तर बघा असं झालं आहे. आणि आता एक उकळ आला ना की आपण याच्यामध्ये कोकम घालू आणि कोथिंबीर घालू. 5 मिनटात आपला जेवण रेडी होईल. इकडे मच्छी पण बघा फ्राय होत आहे. ते भात लावला आहे एके बाजूला आणि भाकरी पण आपले सकाळीच झालेले आहेत. तर माझं जेवण रेडी आहे. चला तुम्हाला दाखवते कसं ते. मस्त अशी तर्री सुटलेली आहे. भात आणि अशी मच्छी फ्राय. आता जेवण वगैरे झालं आहे माझा. तर सिनोला घेऊन मी जासेला चालले आहे, कारण तिथे आमचा फॅमिली डॉक्टर आहे. त्याच्याकडे जरा त्याला दाखवून येते. त्याला अजून थोडा वीकच वाटते. तर चला मी जासेमध्ये आता पुन्हा जाते. तर नमस्कार मंडळी. आज मी दुपारपासून काही शूट नाही केलं, कारण माझ्या मुलाची तब्येत जरा बरोबर नव्हती. तर त्याला मी डॉक्टरकडे घेऊन गेली होती आणि आता बरा आहे तो. कडून आणले मी आणि औषधं वगैरे दिलीत त्याला. तर तो आता बरा आहे. पण त्यामुळे मी जास्त काही शूट नाही करू शकली. मी आमच्या गावातल्या मच्छीवाली ताई आहेत त्यांचं आणि भाजीवाली ताई यांचं शूट केले. जास्त आज काही शूट नाही केलं. तर आय होप तुम्हाला माझा आजचा व्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि भेटूया आता आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय अँड गुड नाईट.